नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूया काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काही तुमचं घर नाही, खासदार सुप्रिया सुळे संतापल्या। आपल्या समर्थकांना आवरा, अन्यथा मला परळीत येऊन बसावं लागेल, तृप्ती देसाईंचा मुंडेंना इशारा। अतिवृष्टीचं अनुदान, पीक विम्याच्या मागणीसाठी 31 जानेवारीला स्वाभिमानाचे धरणे। आणि कोल्हापूरचा दिव्यांग विद्यार्थी प्रसाद जाधवला डे विथ कलेक्टर उपक्रमात सहभागी होण्याची संधी। आता पाहूया सविस्तर वृत्त। पालकमंत्री पदावरून नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी निघून गेले असल्याचा आरोप केला जातोय आणि आता याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी त्यांना निशाणा साधलाय। पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काही तुमचं घर नाहीये, अशा शब्दात शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे। तुम्हाला जनतेची कामं करून करण्यासाठी निवडून दिलंय, त्यामुळे ही तुमच्या घरची स्टोरी नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। त्यातच धनंजय मुंडे, तुम्ही आपल्या समर्थकांना आवरा, अन्यथा मला परळी येथे येऊन बसावं लागेल, असा इशारा तृप्ती देसाई यांनी पुण्यातून दिलाय। तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांसमोर मंत्री धनंजय मुंडे तसेच वाल्मिक कराड यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले होते। त्यानंतर तृप्ती देसाई यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत होतं। यामुळेच आता तृप्ती देसाई ह्या त्रस्त झाल्या असून त्याच अनुषंगाने त्यांनी धनंजय मुंडे यांना हा इशारा दिलाय। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि वाल्मिक कराडचं जे फरार असतानाचं लोकेशन आहे त्या संदर्भात मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर धनंजय मुंडे समर्थक जे आहेत ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग करतायत। त्यामुळेच मी फेसबुकला पोस्ट लिहिलेली आहे की धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी, कारण मी फार काही या प्रकरणांमध्ये बोललेले नाही, पण जर अशाच पद्धतीचं खालच्या पातळीवर जर आमच्यावर ट्रोलिंग सुरू राहिलं तर मग परळीत येऊन बसावं लागेल। अनेक अशा काही गोष्टी, अनेक असे काही घोटाळे ते तिथे येऊन बाहेर काढावे लागतील आणि मग लोकशाही मार्गाने मी धडा शिकवेन। आपण केजीएफ चित्रपट बघितलाय, तसा मग पीजीएफ चित्रपट जो आहे तो निर्मात्यांना काढावा लागेल। इतके घोटाळे तिथे आहेत आणि पीजीएफ म्हणजे परळी गँग। भंडारा जिल्ह्यातील लाखनी, मोहाडी आणि तुमसा तालुक्यात हत्ती रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्याने येत्या 10 फेब्रुवारीपासून हिवताप विभागातर्फे विशेष औषध उपचार मोहीम राबवण्यात येणार आहे। या तिन्ही तालुक्यातील 5,08,403 लोकसंख्येसाठी हत्ती रोगाचा फैलाव थांबवण्यासाठी डोस देखील दिले जाणार आहेत। एनसीसी पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकाने 10वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरातील एका नामवंत शाळेत घडली आहे। याबाबत शिक्षकावर काल रात्री 1 वाजता तिरोडा पोलिसांनी बाल लैंगिक अधिनियमान्वये गुन्हा देखील दाखल केलाय। हे वारंवार अशी 70-80वी घटना आहे अशी आम्हाला ऐकायला मिळाली। त्याच्यापैकी 10-15 लोकांचे नाव तर आम्हाला माहीत आहेत, पण ते आम्ही जाहीर करू शकत नाही। त्या माध्यमातून आज आमचे सर्व वार्डातील सर्व आणि समस्त जनते घेऊन एक विनंती होती की आपण शहीद मित्र शाळेत जाऊन एक निवेदन द्यायचं। त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलं आणि शाळेच्या हेडमास्टरला आम्ही सांगितलं की हे जे प्रकरण आहेत हे निरंतर होऊन राहिले, पण कोणीही पॅरेंट आणि कोणीही मुलगी हिंमत करत नव्हती आजपर्यंत की माझ्यासोबत असा घडलेला आहे, त्याच्यामुळे हे प्रकरण दबत होतं। पण ती मुलीने एक हिंमत केली आणि त्याच्यामुळे हा प्रकरण उघडकीस आला। त्याला त्वरित म्हणजे निलंबित करण्यात यावा आमची माग होती आणि मॅनेजमेंटवर तुम्ही या दबाव टाकून त्याला त्वरित निष्कासित करावं ही आमची माग होती। म्हणून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। दुचाकी स्वाराने भर रस्त्यात गाडी थांबवून आपला जीव वाचवला असून गावकऱ्यांनी तातडीने ही आग देखील विझवली आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीमुळे थोड्या वेळासाठी परिसरात भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी।
जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीचं अनुदान आणि पीक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना धरणे आंदोलन करणार आहे। यावर्षी अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा रक्कम मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झाली नसल्याने 31 जानेवारीला जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आलाय। याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी माध्यमांना दिली आहे। दादा मला सांगा, यावर्षी अतिवृष्टी होऊनही अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि पीक विम्याचेही पैसे नाही, तर त्या अनुषंगाने शेतकरी संघटना काय मागणी करणार आहे किंवा काय आंदोलनाची दुसरी रूपरेषा असणार आहे? गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले। कापूस, तूर, मूग, मका, उडीद या सर्व खरीप पिकांचं हे पिकं या अतिवृष्टीमध्ये नेस्तनाबूत झाली। त्यावेळेला पंचनाम्याचा सोपस्कार सुद्धा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला, मात्र त्याला अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही। शासनाकडे 412 कोटी रुपयाचा अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवला होता, त्याला आचारसंहितेनंतर मंजुरी मिळाली। ते पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झालेत, मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत। त्यामुळं त्या 412 कोटी रुपयासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 31 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात। यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांकरिता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग अत्यंत फायद्याचा ठरणार असून या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, यवतमाळ, आर्णी, महागाव आणि उमरखेड तालुक्यातून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जाणार असून त्याला राज्यातील 11 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याने भूसंपादन करावे अशी मागणी समोर येते। या महामार्गासाठी जे शेतकरी बाधित आहेत, आम्हा शेतकऱ्यांची प्रांजल मागणी अशी आहे शासनाकडे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनेकदा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये एका वाक्याचं उच्चारण केलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कधीही त्यांचा विरोध पत्करून जमिनी घेणार नाही, तर शेतकऱ्यांना त्यांच्या सरळ संमतीने जमिनी घेऊ आणि अशा प्रकारे मोबदला देऊ की जेणेकरून बाकीचे शेतकरी स्वतःहून आपल्या जमिनी द्यायला तयार होते। त्या माननीय मुख्यमंत्री यांच्या या वाक्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। पैठण तालुक्याच्या प्रशासनाने अंगणवाडी, बालवाडी सेविकांना नवीन मतदान नोंदणी आणि दुरुस्तीच्या कामाचे उद्देश दिले असून अगोदरच अंगणवाडी सेविकांवर इतर कामाचा ताण असल्याने हे आदेश रद्द करण्यासाठी आयटक कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले। 2024 मध्ये लाडकी बहीण योजना आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाचा बोजा अंगणवाडी सेविकांवर आधीच टाकण्यात आला होता। अद्याप त्याचं मानधनही मिळालं नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना मानसिक तसेच शारीरिक त्रासातून जावं लागतंय। त्यामुळे तालुका प्रशासनाने दिलेले आदेश तात्काळ रद्द करावे, अन्यथा सर्व अंगणवाडी सेविकांना घेऊन लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पैठण प्रशासनास देण्यात आला। महिला बाल कल्याणच्या ज्या आहे आमच्या सुपरवायझर एकात्मिक बालिका सेवा योजनेच्या अंतर्गत ह्या महिलांना जे काम दिलेलं आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना, ऑलरेडी अगोदरच अंगणवाडी सेविकेची वेळ 10 ते 5 असल्यामुळे 4 असल्यामुळे बाकीची इतर कामं त्या करू शकतच नाही। त्यांचे अगोदरचे मोबाईलचे जे कामं आहेत तेच एवढे जास्त झालेले आहेत। याच्या अगोदर हे लोक याची निवडणूक झाली होती तेव्हा या महिलांनी काम केलेलं आहे, त्याच्यानंतरही केलेले आहे, आताही दिलेलं आहे। कामाचा मोबदला देत नाही हे तर तितकंच खरं आहे, पण कामाचा मोबदला आत्ता जरी ते द्यायचं म्हटलं तरी पण ऑलरेडी काम जास्त असल्यामुळे आम्ही ते काम करू शकणारच नाही आहे। आणि त्यांनी व्हॉट्सअपवर जे मेसेज टाकलेले आहे आणि व्हॉट्सअपवर त्यांनी यांना ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळे त्या ऑर्डर आम्ही स्वीकारलेल्या महिलांना व्हॉट्सअपवर टाकल्यामुळे त्यांना स्वीकारावं लागलेलं आहे, पण लेखी तक्रार आम्ही कोणी दिलेली नाही। तेवढ्यासाठी आम्ही आज आयटक संघटनेच्या वतीने इथं या तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये आम्ही इथं आलेले तहसीलदारांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत। जर का त्यांनी आमचं हे निवेदन स्वीकारलं आणि तरी जबरदस्तीने त्यांनी आम्हाला काम दिले तर पुढे जो आंदोलन आहे तर आम्ही इथं मोर्चा घेऊन येणार आहोत आणि पैठण तालुक्यामध्ये आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मोर्चा आम्ही पत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातमी आहे कोल्हापुरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील दख्खनचा राजा
श्री ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीवर 21 ते 24 जानेवारी दरम्यान भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यामुळे या कालावधीत ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं भाविकांना दर्शन बंद राहणार आहे आणि या दरम्यान भाविकांना या कालावधीत कासव चौकात उत्सव मूर्ती आणि कलशाचं दर्शन घेता येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे। श्री ज्योतिबाची मुख्य मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे। तरी भाविकांनी उत्सव मूर्तीचं दर्शन घेऊन सहकार्य करावं असं आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलं आहे। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रसाद संजय जाधव या दिव्यांग विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे। त्याची उंची केवळ 2 फूट 9 इंच असून आपल्या दिव्यांगावर त्यांनी मात केली असल्याने त्याचं सर्वच स्तरांवरून कौतुक होत आहे। तसेच त्याच्या प्लास्टिक पुनरावापर या विषयावर केलेल्या उपक्रमावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष कौतुक केलंय। या दरम्यान याचाच एक भाग म्हणून प्रसाद जाधवला डेव्हिड कलेक्टर या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आपल्यासोबत 1 दिवसाच्या कामकाजात सहभागी करून घेतलाय। नमस्कार, मी प्रसाद संजय जाधव. मी श्री पाराशर हायस्कूलमध्ये शिकत आहे. माझे गाव राहणार भैरेवाडी, वारणानगर भैरेवाडी. आज कॉफी विथ कलेक्टर अंतर्गत मी अमोल येडगे साहेब जिल्हाधिकारी यांच्यासोबत होतो. दिवसभर त्यांचा अनुभव खूप छान होता. त्यांनी दिवसभर त्यांच्यासोबत राहण्याची संधी दिली. त्यांचे काम म्हणजे त्यांनी जमिनीचे वांदे मिटवले. ग्रामसेवकांमार्फत काही संकटे आली ते मिटवली. परत आणि मोठे लोक आले त्यांची कामे त्यांनी मिटवली. त्यांचे काम खूपच छान आहे. यामुळे मी त्यांचा आभार आहे. धन्यवाद. मकर संक्रांतीचं औचित्य साधत आणि जुन्या परंपरेला जपत विधवा महिलांनी ओबीसी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून भंडाऱ्यात हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलाय। यावेळी महिलांना विशेष स्थान देण्यात आलं असून जास्तीत जास्त महिलांनी आपला सहभाग दाखवलाय आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्या परंपरांना अर्थ देत महिलांनी आपला अनुभव त्यासोबतच भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या। ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने विधवा महिलांना हळदी कुंकवाचा प्रोग्राम आम्ही 4 वर्षापासून भंडाऱ्यात सुरू केलेला आहे आणि तो पुढेही असा सुरू राहील. कारण विधवा महिलांना मानाचं स्थान कुठेच मिळत नव्हतं, पण आमच्या ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने सगळ्या महिलांना आम्ही मान देतो, मानाचं स्थान देतो. महिला खूप खुश आहेत आणि प्रत्येकाने जागरूक होण्याची गरज आहे. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.